कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मॅडम, पुण्यातील प्रत्येक एरियामध्ये आपण पोलीस बंदोबस्त वाढवू आणि महिलांच्या सुरक्षेचा जो प्लॅन आहे तोही वर्किंगमध्ये. गुड. काय तोंडे, मी नसताना सुद्धा काम अगदी चोख केले ना तुम्ही. मॅडम, तुम्ही जरी ऑफिसमध्ये नसलात तरी तुमचं कामावर अचूक लक्ष असतं. इनफॅक्ट ही सगळीच कामं तुम्ही मागच्याच आठवड्यात मार्गस्थ लावली होती. तुम्ही माझी मस्करी करताय? हो नाही नाही, मी आपलं असंच म्हणाले. काय तोंडे, पण मला असं वाटतं आपल्यामुळे कुठलंही काम नको थांबायला. आपल्या चुकीची शिक्षा त्या सर्वसामान्य माणसांना कशाला ना. येस मॅडम, मला तुमची हीच कार्यप्रणाली खूप आवडते. काय तोंडे, तुमच्या सोबत राहून रोज नवीन शब्दकोश शिकायला मिळतो हा मला. मॅडम, हे मराठी भाषेवरचं खूप प्रेम आहे. अरे वा, आज मराठी भाषेवरचं प्रेम. मॅडम, आमचं मराठीवरचं प्रेम फक्त बोलण्यापुरतं आहे, पण तुम्ही तर अमोलला मराठी माध्यमात शिकायला घातलंय. ह्यावरून तुमची मराठीबद्दलची आस्था सिद्ध होते. नाही काय तोंडे, पण हे खरं आहे ना, आपल्या मातृभाषेत शिकायची वेगळीच मजा आहे बघा. हो मॅडम, आणि अमोल हुशार देखील आहे. त्याला तर 2-3 भाषा अवगत होतील. पण काय तोंडे, मला ना आता त्याच्या शिक्षणाची नाही, मला त्याच्या आरोग्याची काळजी वाटते हो. अमोल आता बरा आहे ना? तो बरा आहे एकदम. त्याचे रिपोर्ट पण नॉर्मल आलेत. का कुणास ठाऊक माझ्या मनात येते काहीतरी चुकतंय, काहीतरी हातातून सुटतंय. म्हणजे नक्की तुम्हाला काय म्हणायचं मॅडम? म्हणजे काय तोंडे, आतापर्यंत अमोलला असा त्रास कधीच नाही झाला. हा त्रास अचानक व्हायला लागलाय. बरं, त्याचे रिपोर्ट चेक केले तर सगळंच नॉर्मल आहे. डॉक्टर म्हणाले तो अगदी फिट अँड फाईन आहे. पण मग हा त्रास असा अचानक कसा काय झाला? मॅडम, म्हणजे तुम्ही जसं म्हणताय तसं खरंच आपल्या हातातून काही सुटत असेल तर? एक मिनिट, म्हणजे तुम्हाला जे काही बोलायचं ते स्पष्ट बोला ना काय तोंडे. मॅडम, मला असं वाटतं की कदाचित हा चाइल्डहुड ट्रॉमा असू शकतो. म्हणजे आपला अमोल लहानपणी किडनॅप झाला होता हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण तो तेव्हा खूप लहान होता. लहान असेल पण त्याला तेव्हाही भावना होत्याच ना. आणि भीती ही देखील एक भावना आहे. एखादी भावना कशामुळे जागृत होते हे जर माहीत नसेल, पण तरीही ती आपल्या मनात घर करून राहू शकते ना. काय तोंडे, मग असं असेल तर त्यावर उपाय काय? डॉक्टरांनी तुम्हाला काय स्पष्टीकरण दिले? ते म्हटले त्याचे रिपोर्ट एकदम नॉर्मल आहे, तो अगदी ओके, बाकी फार काही बोलले नाही ते. मला राहून असं वाटतंय एखाद्या गोष्टीचा ट्रॉमा नुसता माणसाच्या शरीरावर नाही तर त्याच्या मनावर देखील खोल परिणाम करत असतो. तसंच काहीतरी झालं असावं. हां, म्हणजे तसंच काहीतरी झालंय जे जे डॉक्टरांकडनं चेक करायचं राहून गेलंय. करेक्ट. आणि ज्या कारणामुळे अमोलला अशी सारखी सारखी चक्कर येते. मी तुम्हाला एकच सुचवीन की पुन्हा एकदा तुम्ही डॉक्टरांशी बोला याबद्दल. पुन्हा जाऊन? हो मॅडम, कारण काही गोष्टी आपल्या आयुष्यात जरी लहानपणी घडल्या असल्या तरी त्याचा परिणाम आपलं आयुष्यभर राहतो. मला असं वाटतं की तुम्ही डॉक्टरांशी प्लीज एकदा बोला. मी काम करते, मी आत्ताच डॉक्टरांना फोन करते आणि अपॉइंटमेंट घेऊन ठेवते. येस मॅडम, तसंही तुमचं आजचं शेड्यूल सॉर्टेड आहे आणि एकच मीटिंग आहे ती ऑनलाईन होऊ शकते. म्हणजे आत्ता असं इम्पॉर्टंट काहीच नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.